आदिवासी विकास विभाग जाहिरात यावर आलेली स्थगिती आणि नव्यानं शासनानं काढलेली सुधारित जाहिरात। आता मुख्य गोष्ट, मी टाकलेला फेसबुकवरला व्हिडिओ, त्यावर काही न केलेल्या कमेंट, हप्त्यावर घेतलेला मोबाईल, लोकांनी मारलेलं रिचार्ज आणि त्यात कुठली धमक नाही, अकाउंट लॉक करून बायल्यासारखा कमेंट करणारा तू। माझं काम, माझ्याकडे प्रत्येक जाती धर्माचे लेकरं असतात, ती जाहिरात फक्त मी समजून सांगितली होती, कारण आपल्याकडे प्रत्येक तयारी करणारे पोरं आहेत। तर काल आपण सांगितलं होतं, विभागाचं नाव आहे आदिवासी विकास विभाग, पण याच्यात आदिवासी समूहासाठी जागा नाहीत, बरोबर आहे। मग त्यासाठी गव्हर्नमेंटने याच्यामध्ये सुधारणा केली। काय सुधारणा केली यावर जरासा आपण अभ्यास करणार आहोत। जुनी जाहिरात होती बाळांनो 416 जागेची, आता नवीन जाहिरात आहे 478 जागेची, म्हणजे नव्यानं 62 जागा वाढल्या। तर यामध्ये 37 जागा ST प्रवर्गासाठी लक्षात घ्या देण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे 62 जागा वाढल्या, त्याच्यापैकी 37 जागा परीक्षा माध्यमातून, याची पात्रता आहे 10वी पास, पेपर होणार आहे 200 गुणाचा, याला विषय आहेत 4, मराठीला 50 गुण, इंग्रजीला 50 गुण, त्याच्यानंतर जनरल नॉलेजला 50 गुण आणि बौद्धिक चाचणीला 50 गुण, 200 मार्काचा पेपर, वेळ आहे 2 तास, शैक्षणिक पात्रता आहे 10वी पास आणि काल आपण याची वयोपात्रता देखील सांगितली होती। आता मुख्य गोष्ट लक्षात घ्या, मग जागा एवढ्या STच्या मुलांसाठी, म्हणजे शेड्यूल ट्राईब आदिवासी समूहातल्या पोरानं यासाठी फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी राखीव जागा एवढ्या आहेत, त्याच्यामध्ये महिला असेल, खेळाडू असेल, माजी सैनिक असेल, सर्वसाधारण असेल, तर या जागेचं वर्गीकरण वेगवेगळ्या विभागामध्ये करण्यात आलेले आहे। आता मुख्य गोष्ट काय आहे लक्षात घ्या, ही सुधारित जाहिरात आहे, कोणत्या विभागात किती जागा आहेत हे सर्व डिटेल वाचून दाखवण्याची गरज नाही, हे आपल्या टेलिग्राम चॅनलवर येत असते। त्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे विठ्ठल कांगणे, लक्षात घ्या, त्यामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला कळून जातील। आता बाळांनो लक्षात घ्या, याच्यामध्ये काय होतं थोडं सांगतो। ह्या एकूण जागा आता झाल्या 478, यस। या अगोदर जी जाहिरात आली होती त्या जाहिरातीमध्ये फॉर्म भरण्याची तारीख होती, ती फॉर्म भरण्याची तारीख होती 27 एप्रिल, म्हणजे काल परवाची। आता फॉर्म भरण्याची तारीख दिलेली आहे 6 मे 2026 दुपारच्या 3 वाजल्यापासून ते 27/5/2026, म्हणजे 27 मे 2026 पर्यंत रात्रीचे 11 वाजून 55 मिनिटापर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। फॉर्म आताच भरायचा, ऐन टायमाला बेजार व्हायचं नाही। मुख्य गोष्ट लक्षात घ्या, आता याच्यामध्ये काय बदल झाला ते जर असं सांगतो, म्हणजे तुम्हाला कळून जाईल। 37 जागा तुम्हाला परीक्षा माध्यमातून याच्यामध्ये आता सहभागी व्हायचे, कोणी तर अनुसूचित जमातीच्या पोरांसाठी वाढलेल्या 37 जागा। आता लक्षात घ्या, याच्यासाठी काय होतं नेमकं, सुधारित जागा का? आता एकूण जाहिरात 478ची आहे, जुनी 416ची होती, याच्यामध्ये अनुसूचित जमातीला 0 जागा होत्या। काय होत्या? 0 जागा होत्या। मग का बाबा? त्याचे कारण होतं, आपल्या देशामध्ये तुम्हाला माहिती आहे 1989चा एक अधिनियम आहे, त्या अधिनियमाचं नाव तुम्हाला माहीत असेल तर त्या अधिनियमाचं नाव आहे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989। मग या कायद्याअंतर्गत, म्हणजे आपल्या भाषेत ॲट्रॅसिटी कायद्याअंतर्गत, जर कोणावर ॲट्रॅसिटी ज्या व्यक्तीनं केलेली आहे आणि ॲट्रॅसिटी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत, म्हणजे ज्या समूहावर, ज्या घरावर अत्याचार झाला, अन्याय झाला, त्या घरातला एखादा व्यक्ती वारला असेल, काल का त्याचा खून झाला असेल आणि तो गुन्हा सिद्ध झाला असेल, तर त्या घरच्या व्यक्तीसाठी ही जागा असायची। हे राखीव पद होतं का नाही? तर अशा एकूण जागा आता किती, तर एकूण जागा सुधारित लक्षात घ्या 37 तुम्हाला परीक्षेमार्फत आहेत आणि एकूण अशा 116 उपलब्ध आहेत। याच्यापैकी 26 निकाली निघालेल्या आहेत। मग 26 निकाली कोणत्या? तर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 जो सिद्ध झालाय, ज्या कुटुंबावर अन्याय झाला, ज्या कुटुंबाची ॲट्रॅसिटी देखील सिद्ध झाली आणि ज्याच्यातला एखादा व्यक्ती मृत पावला असेल, त्याचा खून झाला असेल, तर त्यांच्यासाठी ही नियुक्ती देण्यात यावी असं शासनानं जाहीर केलं। हे पहा 26 पदावर अत्याचार पीडित कुटुंबातील वारसांना नियुक्ती नोकरी देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत हे डिक्लेअर झाले, कळलं? आता ही झाली आपली सुधारित जाहिरात। आता मेन गोष्ट पहा, याच्यामध्ये काय आहे, परीक्षा फॉर्म भरायचा आहे, सर्व गोष्टी आहेत, परीक्षेचे फॉर्म भरण्याची तारीख पाहिली, कधीपासून कधीपर्यंत। आता नवीन बदल फक्त एवढी गोष्ट लक्षात घ्या की फॉर्म सर्वांना भरता येणार आहे। मग आता जागा वाढल्या कुठं, तर एकूण जागा ST प्रवर्गासाठी वाढल्या 37। हे पहा, आता हा कोणता विभाग आहे, तर प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर, इथं आपल्याला जागा नाही। पण इकडे पहा,
प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे जिल्हा धुळे इथं आपल्याला 3 जागा आहेत. कशासाठी? तर अनुसूचित जमातीसाठी. मग त्याच्यासाठी 2 का आहेत? सर्वसाधारण म्हणजे कोणी पोरग फॉर्म भरू शकणार. म्हणजे त्याच्याकडं हे पहा समांतर आरक्षण आणि एक काय असते सामाजिक आरक्षण, तर ते नसलं तरी त्याला फॉर्म भरता येणार. मग त्याच्यासाठी 1 जागा महिलांसाठी आहे, 2 जागा सर्वसाधारण, असे एकूण जागा 37. हे तुम्हाला कळलं पाहिजे. पहा इथं 9 जागा आहेत, या ठिकाणी 2 जागा आहेत. हे पहा या ठिकाणी एकही जागा नाही. हे पहा या ठिकाणी 5 जागा आहेत. या ठिकाणी लक्षात घ्या एकही जागा नाही. हे पहा या ठिकाणी 1 जागा आहे. या ठिकाणी एकही जागा नाही. या ठिकाणी एकही जागा नाही. हे तुम्हाला कळलं पाहिजे जागा दिल्या कुठं. हे पहा या ठिकाणी 2 जागा आहेत. या ठिकाणी 1 जागा आहे. या ठिकाणी 2 जागा आहेत. बाळांनो लक्षात घ्या या ठिकाणी 1 जागा आहे आणि या ठिकाणी देखील 1 जागा आहे. मग अशा आपल्याला मिळालेल्या एकूण जागा किती? तर आपल्याला मिळालेल्या एकूण जागा आहेत एसटी प्रवर्गासाठी त्या आहेत 37. किती आहेत? हे पहा या ठिकाणी 4, या ठिकाणी 1. बाकी सर्व गोष्टी हे पहा जशाल तशा. याच्यामध्ये काय झालं तर 151 पदांना पुनर्जीवित करण्यात आलं. म्हणजे 151 पदं पुनर्जीवित करून यामध्ये अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 मध्ये जे गुन्हे सिद्ध होतील त्या लोकांना राखीव पद्धतीनं काय केलं जाईल? चौकीदार ग्रुप ड साठी ती नोकरी दिली जाईल आणि बाकी पुन्हाही एसटी प्रवर्गाच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. कारण पुनर्जीवित झालेले पदं 151 आहेत. आता सध्या किती पदांचा विचार व्हायला? 116. त्याच्यापैकी परीक्षा माध्यमात किती दिलेत? 37. 26 जण काय आहेत की शासनाने निर्देश दिलेत की यांना लवकर घ्या. ओके चला आता याच्यामध्ये प्रत्येक गोष्टी आपण पाहिल्या. याही ठिकाणी 1 जागा राखीव आहे. चला ओके. आता हे सर्व पाहिल्यावर मेन गोष्ट लक्षात घ्या, फॉर्म भरण्याच्या तारखेत बदल झाला आहे. हे आरक्षण लक्षात घ्या. हे सर्व याला एवढं डिटेल सांगायची गरज नाही आहे. कळलं का? हां फक्त हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे की कोणती आवक जावक, त्याच्यानंतर तुमचं जे सर्टिफिकेट आहे खेळाडूचं तर ते व्हेरीफाईड पाहिजे. त्यानंतर महत्त्वपूर्ण दिव्यांग आरक्षण तुमच्याकडे 40% तुम्ही दिव्यांग आहेत हे सिद्ध पाहिजे. अनाथ आरक्षण तर या ठिकाणी जो अधिनियम बदल झाला आहे 6 एप्रिल 2023 त्याच्यामध्ये जे रूल्स सांगितलेत, नियम सांगितलेत, अटी सांगितल्यात त्या तुम्हाला लागू व्हायला पाहिजे. माजी सैनिकासाठी 1983 नुसार माजी सैनिकांसाठी आरक्षित असलेल्या पदावर भरती करण्याकरता म्हणजे हा जो नियम आहे तो देखील तुमच्या कागदपत्रावरून सिद्ध झाला पाहिजे. प्रकल्पासाठीचं आरक्षण तर हे तुम्हाला अधिनियम माहीत पाहिजे या तारखेचा 1980चा. भूकंपग्रस्तासाठीचं आरक्षण हे देखील क्लिअर आहे. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्याचं आरक्षण आता हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सर्व डिटेलमध्ये. आता मेन गोष्ट आहे वय पात्रता काही बदल झाली नाही. जर कॅन्डिडेट हा ओपन प्रवर्गाचा असेल तर वय पात्रता 18 ते 38 वर्ष वयापर्यंत आहे. हे 18 ते 38 वर्ष वयापर्यंत त्याला ही परीक्षा देता येणार आहे. परीक्षा पात्रता 10वी पास आहे. जर कॅन्डिडेट हा मागास प्रवर्गातील असेल तर त्याला वय पात्रता 18 ते 43 वयापर्यंत आहे. जर कॅन्डिडेट अनाथ असेल तर त्याला वय पात्रता 18 ते 43 वर्ष वयापर्यंत आहे. जर तो अंशकालीन असेल तर त्याला वयाच्या 55 वर्षापर्यंत ही परीक्षा देता येणार आहे. आणि जर उमेदवार लक्षात घ्या मेन गोष्ट माजी सैनिक असेल तर त्याला ही पात्रता 18 ते 45 वयोगटापर्यंत आहे. यासाठी पगार हे 15,000 ते 47,600 पर्यंत. हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सदर गोष्टी पाहिल्या होत्या. आता परीक्षा तर हा 10वी पास पाहिजे. SSC हे पास सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट म्हणजे 10वी परीक्षा पास पाहिजे. ह्याही गोष्टी लक्षात घ्या. 10वी परीक्षेत असलेल्या गुणांचा इथं कुठलाही विचार नाही. 10वी तुम्ही काठावर पास असा, स्टार देऊन पास असा की कसेही पास असा यावर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही. यावर तुमचा कुठलाही परिणाम होणार नाही. म्हणून ही गोष्ट तुमच्या लक्षात असायला पाहिजे. एक गोष्ट मात्र लक्षात घ्या, निवड प्रक्रिया कशी आहे तर ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने. आता IBPSनं लक्षात घ्या ही परीक्षा कोणाला तरी दिली त्या संस्थेवर आपला वेगळा व्हिडिओ घ्यावा लागला. जर त्या संस्थेने या अगोदर केलेले घोटाळे असतील आणि पुन्हा तीच परीक्षा घेत असेल तर पुन्हाही आमच्या लेकराच्या आयुष्याला घोडे लागल्याशिवाय राहणार नाही. आणि लेकराच्या आयुष्याचा प्रश्न आला की मास्तराचं काम असते त्या लेकराचा भाऊ म्हणून रस्त्यावर येणं. बाळांनो सर्व गोष्टी आपण पाहिल्यात. ही परीक्षा 200 गुणाची आहे. प्रत्येक विषयाला 50 गुण आहे. वेळ 2 तास आहे वगैरे वगैरे सर्व गोष्टी. यस आता हे जरासं क्लिअर करा. उमेदवार या नात्यानं तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरत असाल तर ऑनलाईन फॉर्म भरत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा 4.5 ते 3/3.5
आकाराचा फोटो पाहिजे. तो फोटो करंटली 6-7 महिन्यापूर्वीचा पाहिजे. म्हणजे फोटोवर तू आणि लहानपणाचा तू ओळखू आला पाहिजे. नाहीतर तुला मित्राचा फोटो दिला, परीक्षा दुसऱ्याने दिली, लागला चौथा, असे कुठाने होऊ नये. असे झाल्यावर तू 400 चा आरोपी होत असतो. त्यानंतर लक्षात घ्या, स्वतःच्या डाव्या अंगठाचा ठसा, तो बी काळ्या पेनानं काय पाहिजे तर निळ्या शाईनं पांढऱ्या कागदावर, काळ्या किंवा निळ्या शाईनं पांढऱ्या कागदावर. इंग्रजी भाषेतील मजकुराखाली तुमची सही असली पाहिजे. हा जो मजकूर आहे इथं तुम्हाला सही द्यायची इंग्रजीमध्येच. हे सर्व स्कॅन केलेले दस्तऐवज, जाहिरातीतील स्कॅनिंग आणि कागदपत्रे अपलोड करण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचं देखील पालन करायचे. इंग्रजी भाषेतील मोठ्या अक्षरातील कॅपिटल स्वाक्षरी स्वीकारल्या जाणार नाही. हे लक्षात घ्या, इंग्रजी भाषेतील मोठ्या अक्षरातील कॅपिटल स्वाक्षरी स्वीकारल्या जाणार नाही. हे पण तुला कळलं पाहिजे. नाहीतर तू नेमका शिकलेला नाही, ह्या असं कॅपिटल नावलेला VIT असं नाही. हेही तुला कळलं पाहिजे. डाव्या अंगठाचा ठसा योग्यरित्या स्कॅन केलेला असावा. त्यावर डाग येऊ देऊ नये. उमेदवारास अंगठा नसल्यास असा उमेदवार अर्ज करण्यास उजव्या अंगठाचा वापर करू शकतो. एखाद्याला डावा अंगठाच नाही तर त्यानं उजव्या अंगठाचा वापर करू शकतो. ज्याला दोन्ही अंगठे नाहीत त्यानं फॉर्म भरू नका, बेजार होऊ नका, आम्हाला बेजार करू नका. यस, हे बाकी सर्व गोष्टी आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटतील. मात्र बाळांनो, फॉर्म भरताना एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची, फॉर्म भरताना ज्या इंटरनेट कॅफेवर तुम्ही फॉर्म भरले त्या ठिकाणी तुमचं काम आहे की तुमच्याकडं तुमचा ईमेल आणि ईमेलचा पासवर्ड योग्यरित्या माहीत असावा. कारण तुमच्या विचाराची आदान प्रदान ईमेलवर करत असता तुम्हाला कोणीही कॉल करत नाही. कारण याचा DD 1000 रुपयाचा आहे, मागास प्रवर्गांसाठी 900 रुपयाचा आहे आणि याच्यावर सर्व गोष्टी तुमच्या मेलवर कळवल्या जात असतात. म्हणून तुमचं काम आहे तुमचा मेल आणि पासवर्ड बरोबर मुद्रित असावा, माहीत असावा. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. स्वतःचाच मेल वापरावा, इतरांचा नाही. ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. ऐन टायमाला सिम आपण बदलतो, ऐन टायमाला सिमचं बॅलन्स नसते है ना, त्याच्यानंतर दुसरं सिम चालू करतो, त्याचा मेल चेक करत नाही, पुन्हा बोंबलतो मला हॉल तिकीट आलं नाही. तर ही खाजगी कंपनी आपली परीक्षा घेणार आहे आणि खाजगी कंपनी म्हणल्यावर आपला कार्यक्रम ठोकणारा कार्यक्रम असतो. हे तुम्हाला कळलं पाहिजे. तर ह्या प्रत्येक गोष्टी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर डिक्लेअर केलेल्या आहेत, त्या एकदा पाहून घ्यायच्या, अर्ज करायचा. अर्ज केल्याच्या नंतर तरीही तुम्हाला ताण आला, तुम्ही याचे त्याचे डॉक्युमेंट वाहून परीक्षा दिली तर 420 या कलमांतर्गत आपला कार्यक्रम ठोकला जातो. म्हणून तशा अनुचित प्रकाराच्या बळी पडायचं नाही. जरी तुम्हाला वाटलं उमेदवार ऑनलाईन अर्ज भरताना काही अडचण आल्यास उमेदवाराने खालील हेल्पलाईन, मग हे नंबर आहेत त्या नंबरावर कॉल करायचा किंवा हा हेल्पलाईन नंबर आहे 1800 2670 यावर कॉल करायचा. काही समस्या असतील त्यांना विचारायचं. बाकी अनुसूचित जमाती, शेड्यूल ट्राईब यांच्यासाठी देखील जागा ह्या भरती प्रक्रियेमध्ये आहे. म्हणून सर्वांनी तयारी करा आणि तयारी करण्यासाठी तुम्ही एक ॲप डाउनलोड करायचे. ते ॲप आपण सांगितलं होतं, त्या ॲपचं नाव आहे VK क्लास. त्यावर ही 499 रुपयाची बॅच आहे. ही बॅच सर्वांनी जॉईन करा. त्याच्यामध्ये 4 शिक्षक शिकवणार असतील, त्यामध्ये पेपर असेल, PDF असेल, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लास असेल. 4-5 महिन्याचा कालावधी आपल्याला भेटणार आहे आणि 10वी पासवर परीक्षा असल्यामुळं जुन्या पुराण्या लोकांना देखील है ना, जुने पुराणे दिवस आठवून जर अभ्यास केला नोकरी लागली तर बरं आहे ना. ह्या वयात नोकरी लागली तर गावात एक वेगळी हवा होईल. ती हवा तुमच्या नशिबात मिळावी एवढी एक अपेक्षा ठेवतो. सर्वांनी डाउनलोड करा. VK क्लास प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करायचं, त्याच्यावर छान पद्धतीने स्टार द्यायचे, अभिप्राय द्यायचा आणि आमच्या टीमसोबत जोडून राहायचं. रविवार नाही तर बाकी प्रत्येक दिवस दुपारी 3 ते 4 मध्ये आपला कार्यक्रम, आपला क्लास अतिशय छान पद्धतीने असतो. तुमचा एक मार्क कसा वाढवेल याकडे आम्ही लक्ष देऊ. धन्यवाद. थांबू आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.